नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील ज्येष्ठ नागरिक गेल्या अनेक वर्षापासून एकत्रित येऊन एकमेकांचे सुखदुःख वाटून घेत आहेत, जीवनाचा आनंद घेत आहेत। याच पार्श्वभूमीवर महेश परिवाराचे सर्वेसर्वा डॉक्टर सुभाषजी लोहिया यांनी या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। हे ज्येष्ठ नागरिक दररोज आपल्या जीवनाचा आनंद घेतात। जीवनात म्हातारपणी येणारे दुःख थोडे का होईना पण कमी करण्याचा प्रयत्न करतात। जात, धर्म, पंथ, गरिबी, श्रीमंती न पाहता हे ज्येष्ठ नागरिक एकत्र आले आहेत। या ज्येष्ठ नागरिकांचा आदर्श इतर नागरिकांनी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टर सुभाषजी लोहिया यांनी यावेळी सांगितलं। इव्हनिंग वॉक। डॉक्टर साहेब नमस्कार। नमस्कार नमस्कार। तुम्ही उपस्थित नसताना हा या ज्येष्ठ श्रेष्ठ बुद्धिवान मंडळींनी एक मार्गदर्शन म्हणून किंवा तुमचे जे सहकार्य आहे म्हणजे ती नगरपालिका असो, महसूल असो, काही असो, या लोकांचा अधिकार आहे तो या लोकांचा किंवा शासनानं काहीतरी करून द्यायला पाहिजे यांच्यासाठी। बिलकुल, कारण ते टॅक्स भरतात, बाकीच्या वेगळी शासनाकडे भरतात, त्यांची हा जबाबदारी आहे ती। त्यांनी मागणी सुद्धा केली पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही। म्हणजे तुमच्या माघारी या लोकांनी तुम्ही जे कार्य केलंय म्हणजे दिसतंय आपल्याला, ते स्तुती केली त्याच्याबद्दल। तुमच्या डोक्यात कसं आलंय की या लोकांसाठी काहीतरी आपण करावं? नाही नाही नाही, डोक्यात आलं वगैरे काहीच नाहीये। हे जे इव्हिनिंग वॉक ग्रुप आहे हा गत 4 वर्षापासून इथे कार्यरत आहे। मी रोज त्यांना इथे इव्हिनिंगला पाहत असतो। खरं पाहिलं तर जात पात, धर्म, पक्ष, वय याला सोडून ही एकत्र आलेली मंडळी आहे। आणि खरं पाहिलं तर आपण म्हणतो की बाबा बालपणाचे मित्र एकत्र आले, तरुणपणाचे मित्र एकत्र आले। यातले कोणी बालपणाचे नाहीये, तरुणपणाचे नाहीये, हे आफ्टर रिटायरमेंटचे हे सर्व मित्र मंडळ आहेत। आणि हे एका ठिकाणी आल्यानंतर इतक्या एकोपाने राहतात, इतक्या हसत खेळत राहतात, इतके प्रबोधन कार्य पण करतात की मला त्यांचा हेवा वाटतो किंवा इतकं सुंदर आयुष्य। लोक म्हणतात म्हातारपण हे फार खराब आहे, पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर की असं वाटतं की आता हे नेमके आयुष्याची सुरुवात करत आहेत। म्हणजे एकमेकाला बोध देत आहेत, एकमेकाला चिमटे घेत आहेत, एकमेकाची हसी मजाक उडवत आहेत आणि भांडणं पण करत आहेत। त्याच्यानंतर कोणाचा वाढदिवस साजरा करत आहेत, कोणाचा मॅरेज अॅनिव्हर्सरी साजरी करत आहेत। याच्या व्यतिरिक्त जाऊनही ते पुढे नवरात्रामध्ये कोणत्या तरी तीर्थाला जाऊन तिथे डबे खातील किंवा इकडे करतील असा आपण कोजागिरी पौर्णिमा नवयुवक करत नाहीत, परंतु हे लोक आवर्जून कोजागिरी पौर्णिमा करतात। म्हणजे असं विविधतेनं भरलेलं, ज्या ठिकाणी वृद्धापकाळामध्ये लोक कंप्लेंट करतात की आमचं हे दुखतं, आम्हाला असं आहे, आम्हाला घरची ओळखत नाही, काही नाही, परंतु या लोकांनी स्वतःची एक दुनिया बनवली, स्वतःची ओळख बनवली, स्वतःचा एक परिवार बनवला। आणि म्हणून मला यांचं फारच कौतुक वाटतं, हेवा वाटतो किंवा मलाही असं म्हातारपणी असा ग्रुप भेटावा हीच इच्छा मी ईश्वरचरणी ठेवतो। ही होती गुड इव्हिनिंग वॉकचे मंडळी ग्रुपचे आपल्यासोबत एक 9-10 वर्षापासून ते या ठिकाणी व्यायाम करतात, एकमेकांशी हितगुज करतात, एकमेकांचं सुख दुःख वाटून घेतात, याचबरोबर सण उत्सव इत्यादी साजरा करतात। त्यांना या ठिकाणी डॉक्टर लोहिया साहेब यांनी एक मोलाचं सहकार्य केलेलं आहे। आणि यामध्ये कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी घरगुती व्यवसाय करतात, अशी वेगवेगळी मंडळी आहे। या मंडळीचा आदर्श मेहकर नव्हे, बुलढाणा जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील म्हातारपण वयामध्ये आलेल्या व्यक्तींनी घेतला पाहिजे। आणि दररोजचे व्यवसाय, घरातील सुख दुःख, अडीअडचणी विसरून 1 ते 1.5 घंटा एक स्वतःसाठी जगण्यासाठी एक सर्वांनी याच ग्रुप प्रमाणे ठिकठिकाणी राहिलं पाहिजे असे मी माझ्या चॅनलच्या वतीने सांगतो। तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।